थँक्यू व्हेरी मच. हार्दिक किनी यांचा आवाज आपण ऐकतायत आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा आमच्यासमोर जॉईंट होत आहेत. त्या अगोदर आपण राकीजी भोईर यांचा आवाज आपण ऐकलात आणि नुकताच आपण आवाज ऐकलात नितीनजी पाटील यांचा. या संपूर्ण समालोचक आमच्या मित्रांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. दुपारच्या सत्रामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकतायत या स्पर्धेचं प्रतिम असं आयोजन नियोजन. रॉकी ग्रुप चषक हे फक्त मर्यादित नाव नाहीये, तर एक क्वालिटी ऑफ क्रिकेट ब्रँड आणि गावागावामध्ये गाजणारी स्पर्धा, खेड्यापाड्यामध्ये गाजणारी ही स्पर्धा म्हणजेच ज्या स्पर्धेचं ओठांवरती नाव घेतलं जातं ती स्पर्धा रॉकी ग्रुप चषक आपल्याला पाहायला मिळते. जसं सफाळेमध्ये तुम्ही एंट्री करतील, अगदी पश्चिमेला येतील तर तिथून सुरुवात होते यंगस्टर चषक माकणे, जी यंदाच्या वर्षात 1 लाखाची स्पर्धा 11 ते 15 फेब्रुवारीला आपल्याला पाहायला मिळेल. सफाळे प्रीमियर लीग त्याच मैदानात 28 ते 1 28 जानेवारी 1 फेब्रुवारी पर्यंत ती स्पर्धा चालेल बिग बॅश पद्धतीने. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर शिवनेरी चषक डे नाईट फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतो विराथन बुद्रुकच्या मैदानात. तिथे श्रीकृष्ण चापेवाडी चषक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. त्या अगोदर अमोल पाटील स्मृती चषक विठ्ठलवाडीचं आपण पाहिलं. त्यानंतर जर आपण पाहिलं तर चिखलपाड्याच्या मैदानात सुद्धा काही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यानंतर जलसारच्या मैदानात अजून एक स्पर्धा आपण पाहिलीत. आणि त्यानंतर विटी लाईनचा वर्ल्ड कप. ऑन साईडला पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. यस पंच दर्शवतात अंपायर्स कॉल. यस अंपायर्स कॉल आहे जे आपण कमरेच्या वरती हा बॉल आहे का डिसिजन पेंडिंग. पंच महेंद्र पाटील सर येत आहेत. पहिलाच बॉल आपण पाहिला. हार्दिक खऱ्या अर्थाने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. 360 डिग्री मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न केला परंतु असफल ठरले. नक्कीच अपयश मिळताना पाहायला मिळालं त्या ठिकाणी. आणि पहिल्या चेंडूवरती थोडंसं नैनेश यांचं कुठेतरी नियंत्रण नव्हतं पहिल्या चेंडूवरती. एक वेगवान गोलंदाज आहे, भरपूर वेग या गोलंदाजाकडे. आणि या वेगीची चर्चा सुद्धा मागील 3 ते 4 वर्षांमध्ये आपण ऐकले. दुसऱ्या बाजूला कुणालला आपण पाहतोय ज्याने बॉक्स क्रिकेटमध्ये आपल्या नावाचं अधिराज्य सातत्याने गाजवलंय. आज या मोठ्या स्टेजला सुद्धा तो परफॉर्मन्स द्यावा लागणार आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, फेअर बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. 5 षटकांचा फॉर्मॅट आहे. आजच्या दिवसातील चौथा सामना आपण पाहतोय. नैनेश पुन्हा एकदा हुक शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सरळ चेंडू या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल करत असताना प्रॉपरली इलेव्हेशन या फटक्यामध्ये प्रमोद सर आपण पाहिलेलं नव्हतं. डेफिनेटली हा बॉल या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर जायला हवा होता, परंतु ते प्रॉपरली कनेक्शन या ठिकाणी झालेलं नाहीये. नैनेश एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. परफेक्ट ऑलराऊंडर, कमी वेळेत आणि कमी वयामध्ये अतिशय चांगली चुणूक या खेळाडूने दाखवले. एक गाविक फॉर्मॅट मधून खेळत असताना उंच सकल बांध्याचा वय वर्ष फार कमी आहे परंतु टॅलेंटची कमी नाहीये, प्रतिभेची कमी नाहीये. आणि त्यामुळे प्रतिभेला व्यासपीठ देणारे हे मंच आपल्याला व्यासपीठ पाहायला मिळतं ते रॉकी ग्रुप चषक. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि सरळ बॉल निघून जातोय आदित्यच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत नैनेशच्या द्वारे हार्दिक आपल्याला पाहायला मिळते. त्यासाठी प्रॅक्टिस सुद्धा केली असावी आणि त्यामुळे आता कॉन्फिडंटली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. नक्कीच तो कॉन्फिडन्स पहिल्या 3 चेंडूंमध्ये दिसून आला. या बॉलवरती सुद्धा प्रचंड वेग त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मागचे 4ही बॉल आपण पाहिलेत विथ द पेसने चांगल्या पद्धतीने डिलिव्हर्ड केले गेलेत. आणि त्याचमुळे नैनेशचा जो वेग आहे त्या वेगेचा अंदाज फलंदाजाला आतापर्यंत बाळगता आलेला नाहीये. कुणालला आपण पाहतोय मागील 4 बॉलमध्ये संघर्ष त्याने केलाय. हो, कुणाल संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येत असतो. त्या संघर्षातून तुम्हाला मार्ग काढायचा असतो. पुन्हा एकदा तीच लाईन आणि तीच लेंथ आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच हार्दिक एक धागा पकडून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो. सातत्याने ऑफस्टंपच्या बाहेर मारे करतोय. म्हणजेच मला एका गोलंदाजाची आठवण आली, ती म्हणजे ग्लेन मॅग्राथ. ग्लेन मॅग्राथने MRFचं फाउंडेशन चालवताना ते शिबिर राबवलं होतं. तेव्हा गोलंदाजांना टिप्स दिल्या होत्या. इथून मात्र ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर पिचिंग झालंय. पंच नितेश कदम सर त्या ठिकाणी दर्शवतात लेग बाईटच्या स्वरूपात 1 रन मिळेल. खूप चांगली गोलंदाजी पहा. तेव्हा ग्लेन मॅग्राथने मात्र सूचना केल्या होत्या, संदेश दिले होते की मात्र तुम्हाला टिप्स दिल्या होत्या की जर तुम्ही चांगले गोलंदाज बनण्याचं स्वप्न बाळगतायत तर तुम्हाला तुमच्याकडे वेग असून चालत नाही. तुमच्याकडे लेंथ टू लेंथ गोलंदाजी करण्याची क्षमता असायला हवी, ऑफस्टंप टू ऑफस्टंप गोलंदाजी करण्याची क्षमता असायला हवी, तरच तुम्ही एक चांगले गोलंदाज बनतील. आणि नैनेशने
तेच केलेलं आहे आतापर्यंत की ऑफ्टम टू ऑफ्टम गोलंदाजी केली आणि तो सरस आतापर्यंत ठरला पहिलं षटक जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं होतं आणि पॉवरफुल बॉलिंग पाहायला मिळाली नैनेशची. हो नक्कीच चांगली लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळाली आणि प्रत्येक बॉल वेगवेगळ्या टप्प्यावरती त्या ठिकाणी ठेवला गेला आणि नैनेश यांचा जर विचार केला तर कारकिर्दीला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा नैनेश चा डाऊनफॉल त्या ठिकाणी सुरू झाला होता, परंतु नैनेशने चांगली मेहनत घेतली, स्वतःला परफेक्ट बनवलं आणि आज या बेल्टमधील एक सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडरच्या यादीमधील नैनेश किनी हे नाव अजरामर आहे. दुसऱ्या बाजूला कुणालला आपण पाहतोय सचिन मागच्या ओव्हरमध्ये स्ट्रायकिंगवरती नव्हते आणि या ओव्हरमध्ये सुद्धा कुणालला आपण पहिल्या बॉलपासून स्ट्रायकिंगवरती पाहणार आहोत. बॉलिंग ट्रॅकवरती ईशांतला आपण पाहतोय. प्रमोद सर या गोलंदाजाचं वय वर्ष जे आपण पाहतोय ना फक्त 15 आणि शिवनेरी चषकापासून जी सुरुवात झाली आतापर्यंत तो प्रवास थांबलेला नाहीये. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ईशांत किनीची गोलंदाजी अव्वल दर्जाची राहिल्या. निश्चित स्वरूपात दोन स्क्रीनवर आपण पाहतायत गोलंदाजाचा रनअप आणि फलंदाजाचा बॅटिंग स्टान्स. चांगला बॉल स्ट्रगल करतायत कुणाल आतापर्यंत. पहा जर आपण पाहिलं तर कुणालचे आतापर्यंत 2च रन त्याच्या बॅटमधून आले. तो कॉन्फिडन्स लेवल दिसत नाहीये. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. 7 बॉल त्याने फेस केलेत आणि फक्त 2 धावा आलेत. इथून सुद्धा कमबॅक करण्याची संधी आहे कुणालला. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेलाय. आदित्य पुढे येत आहेत. दोघांमध्ये कॉलिंग चुकीचं झालं होतं, परंतु बॉल ह्या वेळेला खाली राहिला नाही आणि त्यामुळे एक चांगला कॅच, परफेक्ट कॅच पाहायला मिळाला. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत. बॅक टू द पॅव्हिलियन. अखेरकार मात्र संघर्ष आणि संघर्ष करत राहिला, परंतु इथे त्याला यश काही मिळालं नाही. यश मिळालं ते गोलंदाज ईशांतला. काय कडीचे कुणालकडून भरपूर अभिलाषा या मॅचमध्ये उद्या भरपूर अपेक्षा या ठिकाणी होत्या कुणालकडून, कारण एक टेक्निक सहित खेळणारा फलंदाज आहे आणि साईजुत मायक्रो टीमला चांगलंच माहिती आहे कुणाल जर खेळपट्टीवरती उभा राहिला तर त्याच्या बॅटमधून धावा येऊ शकतात, परंतु ते चित्र आज पाहायला मिळालं नाहीये. नवीन बॅटर विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. दुसऱ्या बाजूला ईशांतने आपल्या टीमसाठी पहिले यश प्राप्त करून दिले गेले. त्याचा सुद्धा वेग भरपूर आहे मागच्या 2 बॉलमध्ये. हा सुद्धा बॉल कुठल्याही स्पॉटवरून पिच झाल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. मागचे 3 चेंडूंचं विश्लेषण जरूर आपण करणार आहोत प्रमोद सर. पहिला बॉल गुडलेन स्पॉटवरती ठेवला आणि सेकंड बॉल जो होता तो या ठिकाणी शॉर्ट बॉलचा वापर केला होता. तिथे बॅटची कडा घेतली आणि विकेट मिळाला आणि नवीन बॅटर स्ट्रायकिंगवरती आल्यानंतर विशालला आपण पाहतोय त्याच्या अगेन्स्ट सुद्धा वुडलेंथवरती ठेवला होता बॉल. फुल टॉस होता. बॉल जाईल कव्हरमध्ये. तसे त्या ठिकाणी आहेत कल्पेश चेंडूला फील्ड करतायत. एकदा पूर्ण केलं. एकरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. सचिन या ठिकाणी दुसरी धाव घेतली नाहीये कारण मागील 9 चेंडूंमध्ये सचिन नॉन स्ट्राईकवरती राहिल्यात. आता इथून सूत्र हातामध्ये घ्यावे लागणार आहे सचिनांना. सचिन मिडल स्टंपवरून गाठ घेत असताना पाहायला मिळत आहेत. सचिन जुने जाणते खेळाडू आहे ज्यांनी सांगितलं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये चांगली स्टेटमेंट दिली. जरी आमची प्रॅक्टिस असली नसली तरी सुद्धा रॉकी ग्रुप चषक खेळायला आम्ही फार मोठ्या प्रमाणात उत्सुक असतो. ग्रेट डिलिव्हरी. काय जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकतायत. भवितव्य आहे विराथन खुर्द या गावाचं. तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो निशांत. मॅग्निफिसंट बॉलिंग. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे या टीम मध्ये. साईजोत मायकोप ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. गॅप शोधलाय. फिल्डर त्या ठिकाणी येतील दुरून डीप मिड विकेटला, मात्र फेकी येईपर्यंत सचिन यांच्या बॅटमधून 2 रन्स येतील आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर आतापर्यंत 6 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 6-0. एक विकेट गेले. मात्र 1 विकेट गेल्यानंतर ज्या पद्धतीने हार्दिक गोलंदाजी केली ना निशांतने, अतिशय वाखाणण्याजोगे. खेळपट्टे अक्षरशः प्रेमात पाडून घेतले त्याने, कारण इथे जर आपण पाहिलं तर 3 धावा देत 1 सफलता प्राप्त केली. यावरून त्याची इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला अप्रतिम पाहायला मिळते. नक्कीच मागच्या दोन्ही ओव्हर्समध्ये जे प्रमुख गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलंय. स्पेशली नैनेशला पण पाहिलं. समोरच्या टीमला एक स्टार्ट हवी होती, ती स्टार्ट मिळू दिली नाही. सुरुवात चांगली करू दिली नाही. कुणालला संघर्ष करायला लावलं. ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली नैनेशने आणि सेकंड ओव्हरमध्ये जो एक रायझिंग स्टार अर्थातच ईशांतला पण पाहतोय त्याला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलं आणि त्याने एक सर्वाधिक महत्त्वाची विकेट या मॅचमधील मिळवून दिलं. बॉलिंग ट्रॅकवरती नैनेश पुन्हा एकदा दाखल झालाय. वैयक्तिक सेकंड स्पेलमध्ये 6 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. फील्ड सेटअपचा जर विचार केला तर आता पॉवर प्ले या ठिकाणी खुळा झाला.
डीपमध्ये स्क्वेअर लेग आहे, डीपमध्ये मिड विकेट आहे, लॉंग ऑनला फिल्डर लावला गेला, लॉंग ऑफला फिल्डर आहे. शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी केला होता. बॉल जाईल शॉर्ट स्क्वेअर लेगला एकदम मिळून जाईल या बॉलवरती. सिंगल येते. आतापर्यंत ज्या पद्धतीनं चेंडू या ठिकाणी हाताळले गेले ऑल ओव्हर इनिंगमध्ये प्रमोद सर आपण पाहू शकतायत शॉर्ट ऑफ फ्लेनचे बॉल ज्या पद्धतीने हाताळले गेलेत, वेगाने हाताळले गेलेत, त्याचमुळे फलंदाजांना इथून अवघड झाले मोठे फटके खेळण्यासाठी. हो, ज्या पद्धतीने गोलंदाजी केले ना, अचूक टप्प्यावर भेदक मारे, अनुभवी फलंदाजांसमोर नवख्या गोलंदाजांनी जी कामगिरी केली ती उल्लेखनीय कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळते. नेत्रदीपक कामगिरी. चांगला बॉल, स्लोवर वन चेंडू पुढे ठेवला होता. ह्या वेळेला मात्र फिंगरचा वापर केला, बोटांचा वापर करत असताना पाहायला मिळतोय विलक्षण कामगिरी करताना आपण पाहू शकाल. नैनेश ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हेअर. कारण गोलंदाज आहेत या संघाकडे आपण पाहिलं तर स्वप्नील सारखा एक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, हँडसम क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, शफल झाले, क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद, फर्निचर डिस्ट्रॉइड, गॉन. काय इंटरेस्टिंग बॅटल मैदानामध्ये आपण पाहतोय, परंतु सध्या तरी या ठिकाणी वर्चस्व दाखवत असताना चामुंडा स्पोर्ट्स विरातून खुर्द संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग अटॅक सातत्यानं या संघाचा चर्चेमध्ये राहिला आणि तो बॉलिंग अटॅक पुन्हा एकदा आज फार ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. नयनेशच्या कदामध्ये ही विकेट आपल्याला पाहायला मिळाली. दुसरा धक्का या ठिकाणी साईजोत मायकूप टीमला लागलाय. नवीन बॅटर धनेश मैदानामध्ये दाखल झाला. हेवी स्लॉग हिटर आहे, त्याला इथून त्याचा रोल प्ले करावा लागणार आहे. मॅजिकल बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु या बॉलवरती नशिबाची साथ जरूर मिळताना पाहायला मिळाली. प्रमोद चौकार येतोय या बॉलवरती. सुंदरा पायाना कवरी भूक लागले बघ. वेलकम बॅक. 11वर 2 विकेट्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अचंबित करणारा हा बॉल होता, सरप्राईज करून जाणारा हा बॉल. फक्त शेवटच्या क्षणाला बॅट यावेळेला फक्त चेंडूला दिशा दिली आणि बॉलने मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतला. इथून पंचांकडे अपील जरूर केले होते. आदित्यने पुन्हा एकदा नशिबाचा चौकार मिळेल की काय, त्याच क्षेत्रामध्ये लेग बाईटच्या स्वरूपात मिळेल हा चौकार. लगातार हा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. साईजोत मायकोप टीमला धावा कशाही होत, कोणत्याही पद्धतीने होत, परंतु धावा येणे आता फार गरजेची गोष्ट राहिली. अक्षयने बॉलचा जरूर पाठलाग केला, परंतु बॉलने अखेरकार बाउंड्री लाईनचा वेध घेतला. चौकार येतोय. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. अतिशय सुंदर बाउंड्री ज्या सजवलेल्या आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. रवींद्र गावड साहेब आपण पाहू शकतायत व्यासपीठावर आहेत. रॉकी दादा यांना आपण पाहतायत. शेठ माणूस राजेश पाटील, रोहिदाजी पाटील, टायगर स्पोर्ट्स, मयूर पाटील यांना आपण पाहतायत. या स्पर्धेचा आनंद घेत असताना आमच्या भव्य शामियाना या व्यासपीठावरून. आणि दुपारच्या सत्रानंतर आपण पाहिलं तर किरू पाटील जे रील मास्टर्स आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्या समवेत जयेश जी पाटील आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांची एक फरमाईश आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ झालाय. 15 रन 5च्या ॲव्हरेजने साईजोत मायकोप टीम परिपूर्ण बॅकफुटला येत असताना पाहायला मिळते. निखिल गावड यांच्याबरोबर त्यांना एक सुंदर व्हिडिओ काढून रील मात्र ती बनवून पोस्ट करायची आहे. आणि आज निखिल गावडचा कालचा पाहिला तर फॅन फॉलोविंग अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. सगळेजण स्टेजच्या पाठीमागे जाऊन मात्र त्या ग्रुप बरोबर फोटो काढायचे. म्हणजे निखिल गावडने थोडक्यात काय तर कमी वेळेत मात्र आगरीदादा 007 हे मात्र टायटल आपण पाहिलं तर खूप पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतं. हो नक्कीच. खऱ्या अर्थानं जुलै महिन्यापासून सुरुवात झाली या पेजला. तिथून रोज जे कॉन्टेंट होते ते क्रिएट केले गेले आणि जी मेहनत खऱ्या अर्थानं गणेशजी गावड असतील, त्याचबरोबर निखिलजी गावड असतील, पार्थजी गावड आपल्याला पाहायला मिळत आहेत, नितीनजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खऱ्या अर्थानं जे ग्रेट एडिटर अर्थातच राजेशदादा असतील यांची जी मेहनत आहे आज एक चांगल्या उंचीवरती त्यांना घेऊन गेले आणि एक मोठी फॅन बेस पालघर जिल्ह्यामध्ये संपूर्ण इन्स्टा फॅमिलीवरती त्यांची पाहायला मिळते. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर शॉट त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय फलंदाज विशालच्या बॅटमधून. Bye.
थँक्यू. चांगला फटका खेळला होता. यावेळेला आपण पाहिलं तर विशालच्या बॅटमधून 4 बॉलमध्ये 6 रन, 19ला 2. स्वप्नील हा बॉल आपण पाहिला तर ऑफस्टमच्या खूपच बाहेर. यस, व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20. या धावसंख्येवर 20 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. दोन्हीही मात्र आपण पाहू शकतायत रॉकी ग्रुप चे फॅमिली मेंबर्स आहेत. नितेश कदम सर, त्यानंतर किरण भोईर सरांना आपण पाहू शकतायत. चांगली पंचांची भूमिका. किरणजी भोईर यांची हेअरस्टाईल अप्रतिम पाहायला मिळते. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय आणि फिल्डरला बीट करत बॉल निघून चाललाय. 4 धावन करता अप्रतिम संघर्षाचा चौकार. गुड शॉट, फॅन्टास्टिक 4. मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ, मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ, मथुरेच्या गुड इझी. बाजारी. दोन्ही यॉर्कर्स अप्रतिम पद्धतीने या ठिकाणी हाताळले गेलेत, परंतु दुसऱ्या बाजूला सुद्धा विशाल आपला स्टँडर्ड मैदानाच्या आतमध्ये दाखवतो. हेलिकॉप्टर शॉट त्या ठिकाणी ऑफर केले गेलेत. याआधी लॉंग ऑनला चौकार आपण पाहिला आणि सेकंड बॉलवरती थ्रू दी लॉंग ऑफ चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 24 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. स्वप्नील वेगवान चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. बॉलवर बॅकड्राईव्ह होता. मिड ऑफला फिल्डर थोडासा दूर होता. नैनिश त्या ठिकाणी येत आहे, चेंडूला फील्ड करतायत. एकदम मिळून झाली या बॉलवरती. 25 रन्स स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. 25 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही या ओव्हरमधील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली बॅटल प्रेक्षक राजांना या ठिकाणी अपेक्षित आहे. एका बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विराथन आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी क्लोज फाईट करत असताना साईजोत मायखोप. फुल टॉस होता. आदित्यला या ठिकाणी बीट करत असताना बॉल लॉंग स्टॉपला आउटफील्ड फास्ट आणि सरळ बॉल या ठिकाणी निघून जातोय. चौकारकरिता अंपायर कॉल या ठिकाणी रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेला. DRSचा वापर त्या ठिकाणी केला गेलाय पंचांच्या मदतीतून. व्हाईट बॉलसाठी प्रचंड वेग या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत ज्या पद्धतीनं प्रमोद सर मागच्या काही षटकांचा पण उल्लेख जर केला तर सुरुवात नैनिशने केली. पहिल्या षटकाची तिथे फक्त 3 धावा दिल्या. सेकंड ओव्हरमध्ये ईशानने 3 धावा दिल्या. परंतु तिसऱ्या षटकामध्ये या ठिकाणी चौकार आला. त्याचबरोबर लेग बाईटच्या रूपामध्ये सुद्धा दुसरा चौकार आला. तिथून एक रिदम प्राप्त झाला साईजोत मायकोप टीमला आणि एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड होत चालली विशाल आणि गणेश या 2 फलंदाजांमध्ये. आणि या पार्टनरशिपची गरज आहे, कारण फ्रंट लाईनचे जे बॅटर आहेत त्यांनी नाराज केले. तर इथून एंड ऑफ द इनिंग टिकून राहावं लागणार आहे आणि एक पर्टिक्युलर टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांना करावा लागणार आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. परंतु 4 धावा 22च्या रूपामध्ये त्या ठिकाणी मिळतील. मागच्या काही कालामध्ये चांगल्या गोष्टी घडल्यात, त्या म्हणजे साईजोत मायकोप टीमसाठी प्रमोस. चांगला बॉल होता. यावेळेला फेअर डिलिव्हरी आपण पाहू शकताय. ज्या पद्धतीने हा बॉल व्हाईट लाईन अगदी बाजूने बॉल निघून गेलाय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला. आदित्य पुढे सरसावेल आणि हा कॅच ड्रॉफ्ट. इथून जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने आदित्य विकेट किपिंग चांगली करत होता पहिल्या 2 ते 3 ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, परंतु या षटकाचा विचार करता थोडं कुठेतरी फंबल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ते कॉन्सन्ट्रेशन लॅप्स झालंय आणि त्या कारणास्तव आपण पाहतायत हा झेल धरतीला दान केला गेलाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 वर जाऊन पोहोचले गेले. चला, जय हनुमान वाढीव टीम आणि मीम बॉईज सफाळे. यावेळेला अप्रतिम चांगला फटका आहे. फिल्डर त्या ठिकाणी येतील आणि कोणतीही मिस्टेक करणार नाहीयेत. 1 मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्ट्रेच तर मागचा खेळाडू शाना होतोय. आउट, फलंदाज बाद. जसा उंबराचे झाडाचा डाल तसा तुझ पोरी माझा गमाल. पोरी येशील का तरपानाचा बालू नाचून नाचून पुताल. लागली तूर खाली गावन वाजाय, लागली तूर खाली गावन वाजाय. वाजव तारप करी तारपान चल जाऊ तारपानाचा. वाजव तारप करी तारपा. सध्या हे ट्रेंडिंगला गाणं आपल्याला पाहायला मिळतं. पावलं ऑटोमॅटिकली थिरकायला लागतात जेव्हा हे श्रवण इंद्रियांपर्यंत हे सॉन्ग आपल्या थेट हृदयाच्या कप्प्यात येऊन बसतात. त्यावेळेला मात्र या गाण्यावर ऑटोमॅटिकली पावलं आपण थिरकायला भाग पाडलं जातं. 30 धावांवर 3 फलंदाज बाद झाले. 4 षटकांचा खेळ झालाय. मागील ओव्हरचा विचार करता 11 वर 1 विकेट. स्वप्नील यांच्या गोलंदाजीचा विचार करता चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द टीम एक समान खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि चांगली अंडरस्टँडिंग आतापर्यंत जर आपण पाहिलं तर बॉलिंग केली गेले. विकास किनी या टीमला कॉपरेट करण्यासाठी सुद्धा पोहोचले गेलेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम.
30 वर 3, 4 षटकांच्या समाप्ती अखेर हार्दिक शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये मॅक्झिमम 15 ते 20 धावा येणे फार गरजेची गोष्ट असेल. व्हाईट बॉल. हो नक्कीच तो प्रयत्न या ठिकाणी जरूर करतील नितेश आणि त्याचबरोबर धनेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही स्लॉक हिटर्स आहेत, परंतु खऱ्या अर्थानं प्रथमेश समोर ते स्लॉक हिट्स केलावे लागणार आहेत, कारण बॉलिंग अटॅक मजबूत आहे साईजोत मायकूब टीमकडे. परंतु त्या बॉलिंग अटॅकला एक चॅलेंजिंग टोटल हवी आहे, ती चॅलेंजिंग टोटल बिल्ड करावी लागणार आहे. रायझिंग डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. बॅटची कडा घेतल्यानंतर विकेट किपरचा सहारा त्या ठिकाणी आपण पाहिला. आदित्यच्या माध्यमातून झेल टिपला जातोय. चौथा धक्का लागलाय या बॉलवरती. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकताय ऑफस्टमच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडूवरती बोटं फिरवली होती आणि त्याचा बेनिफिट मिळाला. प्रथमेशला विकेट जातोय. एक छोटासा ब्रेक आपण घेऊया, जाऊया संगीत कक्षामध्ये. सुरुवात चांगली झाली प्रमोद सर. या षटकामध्ये आपण पाहतोय सुरुवात विकेटने झाली. तर नवीन बॅटर शुभम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शुभमसाठी हा बॉल त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळाला. आउटसाइड द ऑफस्टम बॉल डिलिव्हर्ड केला गेला होता. तुषार कुर्ले यांना आपण पाहतोय, जे एक चांगले कॅमेरामॅन आपण पाहतोय सिक्स सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून. DRSचा वापर या ठिकाणी केला गेला. बॅटिंग टीमने की अंपायर्स कोण? येस, बॅटिंग टीमने या ठिकाणी ऑफर केल्या गेल्या. DRSचा वापर या ठिकाणी करतायत व्हाईट बॉलसाठी. हा रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेला. DRS एक दोन्ही टीमला समान न्याय दिला गेलाय. कोणत्याही क्षणाला चांगला तुम्ही DRS वापरू शकता. सक्सेस झाला तर रिटर्न मिळेल आणि अनसक्सेस झाला तर तिथे लॉस्ट होईल. आणि हार्दिक DRS खऱ्या अर्थानं आपण पाहिलं डिसिजन रिव्ह्यू सिस्टम एक फुल फॉर्म पाहायला मिळतं, परंतु ते फुल फॉर्म कोणालाच माहिती नाहीये. आज लहान मुलांना सुद्धा विचारलं ना तर धोनी रिव्ह्यू सिस्टम हेच मात्र आपल्याला DRSचा फुल फॉर्म पाहायला मिळतो. कारण जेव्हा जेव्हा धोनीने DRS वापरलं तेव्हा तेव्हा ते सक्सेस ठरले गेले आणि त्यामुळे तो फुल फॉर्म मात्र आता धोनी रिव्ह्यू सिस्टम फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. आणि तेच तंत्रज्ञान आल्यानंतर खऱ्या अर्थानं 12 ते 13 वर्षांच्या पलीकडे टेनिस क्रिकेट .in आलं आणि तिसरा डोळा हा उघडला गेला या क्रिकेटच्या इतिहासामध्ये. आणि तिथून खऱ्या अर्थानं यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून कित्येक जणांना चांगला व्यवसाय सुद्धा मिळाला. घराघरामध्ये खेळाडू पोहोचले आणि वेगवेगळ्या वेबसाईट येताना पाहायला मिळत आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. 31 ला 4. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. बॅटची एज घेत पाठीमागे चेंडू निघून जाईल. आदित्य खराब विकेट किपिंग पाहायला मिळते. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल नशिबाचा चौकार. कदाचित सेकंड इनिंगमध्ये महागात पडू शकतं प्रमोद सर, कारण या मैदानावरती काहीही होऊ शकतं. क्रिकेट आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 35 स्कोरवरती लागल्या गेल्यात 35 धावा फलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा प्रथमेश या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाजी चांगली राहिली प्रथमेशची. सातत्यानं ऑफ्टनच्या बाहेर बॉल डिलिव्हर्ड केले जात आहेत. वेग तितकाच आतापर्यंत प्रथमेशने दिलेला नाहीये, परंतु टप्पा बरोबर त्या ठिकाणी ठेवला. त्या ठिकाणी ऑफ्टनवरती फोकस केला गेला आणि मागील 4ही चेंडू प्रथमेशचे बरोबर टप्प्यावरती या ठिकाणी पडल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शॉर्ट बॉलचा वापर जरूर त्या ठिकाणी झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. विकेट जाईल धावचीच्या रूपामध्ये. 5वा धक्का या ठिकाणी लागलाय 35 या धावसंख्येवरती. ला 4 एकंदरीत होते आणि या बॉलवर विकेट मिळाली. 35 ला 5 धक्के. अर्धा संघ चमूच्या आसऱ्याला आणि फक्त आता शेवटचा बॉल खेळण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रोहितला आपण पाहतायत. रोको हे मिशन आता मात्र आपल्याला यंदाच्या 2026 मध्ये 18 वनडे सामने खेळताना पाहायला मिळतील. दोन्ही खेळाडू सक्रिय आहेत. फक्त वनडे फॉर्मॅट पुरता आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यावेळेला अप्रतिम सबमरिंग डिलिव्हरी. सरळ चेंडू निघून जाईल. विकेट किपरच्या हातामध्ये रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. अशा प्रकारे 5 जॉईन व्हायचं आहे. भीम बॉईज सफाय. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय वाढीव संघ. रवींद्रजी गावड आपण पाहतायत. एक
उत्कृष्ट कलाकार आहेत. सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपण कलाकारी पाहिली होती. एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांची ओळख आपण पाहतात. टिंबिखोडा गावातील कोहिनूर. वेलकम असगरजी. आणि एका बाजूने असेल आपण पाहत आहेत. चला टॉस केला ते जयहनुमान वाढीव संघ एकंदरीत एका बाजूने रॉकी ग्रुप असेल, दुसऱ्या बाजूने आरजी आहे. चला टॉस केला जातोय रविदाजी गावड साहेबांच्या शुभ हस्ते. रॉकी ग्रुप कॉलिंग केलं. येस रॉकी ग्रुप येते. मी रवींद्र गावडना विनंती करेन आपण दोघांना शुभेच्छा देऊन मॅच मॅच आनंद घ्यायचा आहे. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? कसं वाटतं इथे आल्यानंतर? खूप चांगलं वाटते. जास्त बोलत नाहीये. टॉस जिंकल्याचा तुम्ही काय निर्णय घेतला असता? मैं भी एक्चुअली फीलिंग ही करता था क्योंकि इधर देखना पड़ता है ना कौन कैसा. एक्चुअली देख रहे हैं हम लोग के जो लोग पहले फीलिंग करते वो ज़्यादा करके जीत रहे हैं, इसके लिए मैं फीलिंग का ही डिसीजन लिया. कैसा माहौल लग रहा है यहाँ पे आने के बाद? देखिए हर कोई किसी का सपना रहता है कि रॉकी में खेलने के लिए, और हमारे इधर का सबसे बेस्ट अगर कुछ है तो यही है. ये रॉकी इतना अच्छा आयोजन करता है, इसके लिए हम लोग खेलते हैं. हारना जीतना तो वो तो सबके नसीब में नहीं रहता, लेकिन खेलना बहुत बड़ी बात रहती है. हम लोग रॉकी में खेलना के लिए बहुत अपने आप को खुश नसीब समझेंगे. खूप खूप शुभेच्छा असतील. खूप चांगलं वक्तव्य केलं असगरजी आपण पाहत आहेत. मिम बॉईजचे कॅप्टन्स. एका बाजूने टॉस जिंकलाय जय हनुमान वाढीव संघाने. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. तर थँक्यू कॅमेरामॅन. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पुन्हा एकदा प्रमोदजी शेडगे सरांचा आपण आवाज ऐकणार आहोत. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. नितीनजी पाटील जॉईंट होतील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा. 36 धावांचं लक्ष. चांगली स्टेटमेंट दिली असगर या कॅप्टनने की हरणं जिंकणं हा नशिबाचा भाग आहे, परंतु क्रिकेट खेळत राहणं हे मात्र खरोखरच प्रयत्न करत राहा, क्रिकेट खेळत राहा, ऑटोमॅटिकली तुम्हाला यश मिळत राहील. परंतु इथे मात्र त्यांचं नशीब फुलेल का? कारण रॉकी ग्रुप चषकामध्ये तुम्हाला क्रिकेट खेळलं म्हणून त्यासाठी प्रत्येक जण मात्र या स्पर्धेमध्ये खेळण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन बाळगत असतो. इथे एचयूआर स्पोर्ट्स किरणजी गुरुद्वार यांच्या माध्यमातून शूज बेस्ट बॉलर साठी उपलब्ध झाले. त्यांचंही मनपूर्वक आभार असेल. मॅचला होत आहे सुरुवात. 36 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. एका बाजूने आपण पाहतात अनिकेत बाईचे संकेत पंच दर्शवतात. नितेशजी कदम सर आपण पाहतात. अनिकेत आणि आदित्य ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 36 धावा म्हणजे 5 षटकामध्ये बनवायचे तुम्हाला 36. 30 चेंडू आणि 36चं आव्हान आहे. सिंगल डबल नाही का मॅच जिंकू शकते, परंतु इथून जर विकेट्स पटापट जात आहेत तर या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी असेल प्रमोद सर. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागणार आहे. जरी फलंदाजामध्ये आम्ही चांगली कामगिरी करू शकलो नाही, परंतु पोचपावती तुम्हाला द्यावी लागेल की आम्ही गोलंदाजी चांगली करू शकतो. हा डॉट बॉल चांगल्या पद्धतीने होता. सबमरिंग डिलिव्हरी ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर बॉल डिलिव्हर्ड केला गेला होता. चांगला बॉल लेनचा बॉल होता, परंतु पिक करू शकले नाही आणि सरळ बॉल निघून जाईल. शॉर्ट फाईन लेग आतमध्ये घेतला गेलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर आतापर्यंत विशाल खूप चांगली गोलंदाजी करतोय. कोणत्याही प्रकारची धावा यावेळेला देत नाही आहे. एक पहिला बॉल बाईच्या स्वरूपात आपण पाहिला, त्यानंतर लगातार 2 डॉट बॉल. विशालचा कॉन्फिडन्स लेवल हाय होताना पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये. पुन्हा एकदा आदित्य खराब. यावेळेला शॉर्ट सिलेक्शन. स्वतःवर नाराज निराश, परंतु पुनरागमन करावं लागेल. डॉट बॉल. विशाल अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. काय नितीनजी काय म्हणतील ज्या पद्धतीने विशाल गोलंदाजी करतोय आणि झटपट गोलंदाजी करतोय, ही खूप महत्वपूर्ण बाब पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल. विशालचं चांगली गोलंदाजी राहिली. हात खोलण्याची संधी दिली नाहीये. थोडासा संघर्ष करतोय अनिकेत आदित्य आपण पाहत आहेत. यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. टू द गॅप मध्ये चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने. शेवटच्या मोमेंटला मात्र रोखण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू थांबला नाहीये. चेंडू झाले फरार. रॉकी ग्रुप चषक चौकार 4. अरे रॉकी ग्रुप लय आमचा फेमस आहे या पालघर जिल्ह्यामध्ये. थँक्यू. आणि प्रत्येक जण इथे आपला नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतो. ही खासियत आहे रॉकी ग्रुप चषकाची. कारण प्रत्येक आयोजनामध्ये काही संघ जात नसतात, परंतु रॉकी ग्रुप म्हटलं की प्रत्येक संघाला इथे खेळण्याची इथे आवड आहे. एकंदर प्रत्येक कॅप्टन्स मात्र वर्णन करतात की रॉकी ग्रुप एक मोठं नाव आहे. का मोठं नाव बनलंय तर एक शिस्तबद्ध स्पर्धा म्हणून ओळखली जाते. पुन्हा एकदा चौकार येतोय. स्कोर कार्डवर धावा झाल्यात 9 धावा प्रमोद सर.
चांगली बॅटिंग राहिले. 2 बॉल आपण पाहिलं, 2 ते 3 बॉलमध्ये चाचपडत होता, परंतु माझी मला चांगली बॅटिंग करायची आहे, चांगला क्लास दाखवायचा आहे आणि त्या अनुषंगाने आता आदित्य 2 चौका ठोकत असताना इरादे पक्के स्पष्ट करतोय की मी कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो. पहिलं षटक हाताळलं विशालने, पहिले 3 ते 4 बॉल व्यवस्थित हाताळले, परंतु त्यानंतर 2 बॉलवर त्याचा इकॉनॉमी घसरला आणि पहिलं षटक यावेळेला शानदार पाहायला मिळतं चामुंडा स्पोर्ट्सचा विराथन खुर्द या संघासाठी. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. यंदाचा हंगाम पाहिला तर टॉप 5 मध्ये तुम्हाला मॅन ऑफ द सिरीज बाईक दिली जाईल. ही सुद्धा मात्र नमूद करावीशी वाटेल गोष्ट, कारण टॉप 5 मध्ये आल्यानंतर तुम्हाला एक वेगळी एनर्जी लेवल पाहायला मिळते. मॅन ऑफ द टुर्नामेंट तुम्ही जेव्हा किताब पटकवता त्यावेळेला एक वेगळा उत्साह आपल्या गावात किंवा घरामध्ये जातात तेव्हा एक वेगळं चैतन्य निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि गेली कित्येक वर्ष आपण पाहिलेत बाईकवर स्वार होणारे जे खेळाडू आहेत ते आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे एक यंदाच्या हंगामामध्ये आत्ता तरी जर आपण पाहिलं तर सध्या तरी 91 रन्स करणारा मनोज पाटीलला आपण पाहिलंय. त्याचा सुद्धा दृष्टिकोन एक चांगला असेल. संघ पहिलं जिंकावं आणि त्यानंतर मात्र आपण त्या रेसमध्ये यावं. प्रत्येक संघाची इच्छा ही सातत्याने पाहायला मिळत असते. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि सरळ चेंडूला यावेळेला फेकून दिलंय 6 धावां करता. कालच्या दिवसात जसं जितूने जबरदस्त बॅटिंग केली होती जय हनुमान चटाळी संघाचा, ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग पाहायला मिळाली होती. $98 रन्स 7 विकेट ज्याच्या नावावर आपण पाहतायत म्हणजे रेस कॉम्पिटिशन यावेळेला सुरुवात होणार आहे. 15 रन झालेत, 15 रन्स. नितीनजी काय म्हणतील, ज्या पद्धतीने आतापर्यंत अनिकेत आदित्य चांगली जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. फुल टॉस बॉल होता, नामी संधी होती. विशाल पुढे येत आहेत, क्विकली फिकी करतायत. प्रेझेन्स ऑफ माइंड, मॅग्निफिसंट फिल्डिंग. पापणी लवते मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत. यस पंच दर्शवतायत नो बॉल. कमरेच्या वरती होता आणि त्याचंच कारण आपल्याला पाहायला मिळालं. नो बॉलचा इशारा आला, फ्रीचा सिग्नल मिळतोय. फ्री लायसन्स 16-0. पुढील बॉल पुन्हा एकदा फुलल यांचा चेंडू ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पुढे येतोय, तत्वर सिंगल परिपूर्ण केली जाईल आणि सुरुवात काय जबरदस्त पाहायला मिळालंय. 16 धावा बिनबाद 36चा पाठला केला जातोय, म्हणजे अजूनही 20ची आवश्यकता आहे आणि येणारे 23 बॉल. विनोद आपण पाहत विनोद भुईर एक 40+ खेळाडू, त्यांच्याकडे चांगला अनुभव आहे, परंतु युवा फलंदाज आपण समोर पाहतात आदित्य. एक धाव तर परिपूर्ण केलेलं आहे. टिप्पण क्षेत्ररक्षक पुण्याच्या पुढे येईल, तद्वर दुसरीचा प्रयत्न आणि हा ना करताना 2 धावा अगदी वेगाने परिपूर्ण केल्या जातात. मागच्या 4-5 वर्षामध्ये चामुंडा स्पोर्ट्स विरातन संघाने काही जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय. अप्रतिम कामगिरी त्यांची राहिलाय. एका बाजूने साई ज्योत मायकोप संघ आपण पाहतायत. 36 धावांचा छोटसा टार्गेट जरूर ठेवलं गेलं होतं. 19 धावा सध्या बिनबाद सध्या या सिच्युएशन मध्ये आपण पाहू शकतायत. इथून बेस्ट टाइम स्ट्रोक आहे का? क्षेत्ररक्षक झेल खाली, विकेट किपर कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. पहिला धक्का लागतोय, आदित्यला मात्र परतावं लागेल. 19 धावसंख्येवर पहिला धक्का. यस डीजे बरोबरी करू नका, नका लागू त्यांच्या नादी. अरे रॉकी हुकलय आमचा फेमस आहे या पालघर जिल्ह्यामध्ये. 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 थँक्यू. जबरदस्त हे टायटल सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतं. पालघर जिल्हा तर ऑलरेडी खूपच भारी आहे आणि त्यामध्ये रॉकी ग्रुप हा तर लय भारी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत असताना फुलटॉस बॉल होता, ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला गेलाय. बिटवीन द गॅप मध्ये क्लासिकल ड्राईव्ह, सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता. मॅग्निफिसंट शॉट, 4 रन, फॅन्टास्टिक 4. आजारी माझे हरी. थँक्यू. फुलल यांचा चेंडू होता, त्याच्यावर ड्राईव्ह केला गेलाय, चौकार मिळालाय. स्कोर कार्ड धावा 23, म्हणजे अजूनही 13ची आवश्यकता आहे. 19 बॉल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, इथून निर्धावच्या स्वरूपात चेंडू हाताळला जातोय. आता येणारे 18 बॉल, 18 मध्ये 13ची आवश्यकता असेल. या एक छोटीशी धून. 18
18 बॉल आणि 13 रनची आवश्यकता. अतिशय सुंदर स्टँड्स नितीनजी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चहूबाजूने आपण पाहिलं तर एक वेगळी थीम आणि राजेश पाटील शेटमाणूस जे आपण सातत्याने पाहायला मिळतात की एक त्यांचं मास्टर माइंड, एक वेगळंच रसायन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं की वेगवेगळ्या थीम कशा बनवायच्या आणि ग्राउंडला लुक कसं द्यायचं हे मात्र त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. एक अतिशय निसर्गाने दिलेली ती सुद्धा एक त्यांना कला आहे, हे म्हणायला वावगं ठरणार नाहीये. गायत्री देवी मंदिर आपण पाहू शकतायत. नवसाला पावणारी हाकेला धावणारी खऱ्या अर्थानं हे सुंदर मंदिर आणि त्याच्यावर परिपूर्ण झूम करत असताना आमचे कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत. बंटी कुंभार. सुंदर पर्वत रांगा, पाठीमागे पाहिलं तर समुद्र, आजूबाजूला जर आपण उजव्या साईडला पाहिलं तर नदी पाहायला मिळते. डाव्या साईडला जर आपण पाहिलं तर डेफिनेटली जेटी आपण पाहू शकतात. आता थोडासा सफर जो आहे तो मात्र थोडासा कुठेतरी सुलभ झालाय असं म्हणायला हरकत नाहीये. 23 धावा झालेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. म्हणजेच एक चांगलं निसर्गाच्या कुशीत हे मैदान तयार केलं गेले, वसलेलं नाहीये तर हे मैदान तयार केले गेले आणि त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला त्याच जोमाने त्याच उत्साहाने मात्र मैदान करावं लागतं. 365 दिवसांपैकी मात्र आपण पाहतायत ते जवळजवळ 1.5 ते 2 महिने या मैदानाला द्यावे लागतात. ऑफ साईडला अतिशय सुंदर पद्धतीने मात्र चेंडूला फक्त दिशा दिली गेले. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24, लॉस ऑफ 1 विकेट. 24 धावा स्कोर कार्डवर, अजूनही 12ची आवश्यकता असेल. षटक क्रमांक आपण पाहतायत. सध्या तिसरं मार्गस्थ आहे विशाल हा गोलंदाज. समोर नैनेश समोरच्या दिशेने करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक आहे. चांगलं थोडंसं फंबल झालाय, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करतायत आणि 2 धावा अगदी परिपूर्ण केल्या गेल्यात. दुहेरी स्कोर कार्ड धावा झाल्यात 26 या अंकावर. 36 धावांचा पाठलाग होतोय. अजूनही 10ची आवश्यकता आहे विजयासाठी. गोलंदाज कुल मार्कर पुढे एकदा सज्ज होतोय विशाल. इथून मिनी हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न, कॉर्नर क्षेत्रामध्ये वन बाउंड, सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू. जबरदस्त प्रहार केला होता. हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला. श्रेयस कदमची आठवण करून देणारा फटका. ओंकार देसाई, थॉमस डायस आणि कृष्णा लक्ष्मण सातपुते यांची ओळख करून देणारा हा मात्र फटका पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर सिंगल मधून डबल कन्वर्ट केले गेले. नैनेशच्या बॅटमधून 2 धावा येत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32. 32 धावा. अतिशय चांगली जोमाने फलंदाजी करत असताना नैनेश एक परफेक्ट ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच कौतुक करावं लागेल. नैनेश आपण पाहतायत 5 बॉल मध्ये 12चं योगदान राहिले. अजूनही 4ची आवश्यकता आहे. गोलंदाज पुढील बॉल. हो, पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली, तिथून सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. नैनेशच्या खेळायला लागलाय पूर्ण विराम. नेक्स्ट फलंदाज येईल. या एक छोटीशी धून. चौकार निश्चित स्वरूपात मिळेल. खूप चांगला फटका होता. बॅकफुटला जात असताना काय फटका खेळलाय. ब्रॉडमॅनचा चांगला वापर केला. फुटवर्कचा चांगला वापर करत असताना आल्या ह्या वेळेला मात्र दर्शवून दिलं जीत नाही की माझ्या नावातच जीत आहे. कॉंग्रॅच्युलेशन चामुंडा स्पोर्ट्स, विरातन खुर्द अँड हार्ड लक साई ज्योत मायकोप टीम. आपण सुद्धा आलात, वेळेवर हजर राहिलात. मात्र चुका ज्या झाल्या त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतील आणि या टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामाला तुम्हाला पुनश्च एकदा आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. चला, शेक हँड केल्याशिवाय मैदान सोडू नका. दोन्ही टीम्सला मी विनंती करेन की शेक हँड आपण करावं.
ही मॅच समरी आपण पाहत आहेत. 35ला 6, विशाल 11, धनेश 5, शुभम 4, कुणाल 2 आणि नैनेशने गोलंदाजी करत असताना 12 रन्स ज्या पाहायला मिळाल्या. आदित्य, अनिकेत, जीत आणि गोलंदाजी करताना जर आपण पाहिलं तर जबरदस्त नैनेशने 7 वर 1, निशांत 3 वर 1, स्वप्नील 11 वर 1 आणि प्रथमेश 5 वर 1 आपण पाहत आहेत. तर इथे आपण पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग अँड बॉलिंग करत असताना नैनेश ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ॲडव्होकेट मिलिंद भोईर या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या मी विनंती करतो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी सुभाषजी कदम साहेबांना, उपसरपंच, आणि या स्पर्धेला त्यांनी 2000 रुपये सुद्धा आर्थिक सहाय्य केलंय. तर मी विनंती करेन सुभाषजी कदम साहेब या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार.